गुरुपौर्णिमेनिमित्तानं आज शिर्डी आणि अक्कलकोट तसंच शेगावमध्ये भाविकांची मोठी गर्दी झालेली आहे। देशाच्या कानाकोपऱ्यातून या तीन नगरींमध्ये भाविक मोठ्या संख्येने येत असतात। शिर्डीमध्ये म्हणजे साई नगरीमध्ये साईबाबांच्या मंदिरामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे। इकडे अक्कलकोटमध्ये स्वामी समर्थांचं दर्शन घेण्यासाठी मंदिरामध्ये भाविकांची रीघ लागलेली आहे। तर शिर्डी अक्कलकोट ही दोन्ही महाराष्ट्रातली अत्यंत महत्त्वाची अशी धार्मिक स्थळं मानली जातात आणि त्याचबरोबर शेगावमध्ये सुद्धा गजानन महाराजांच्या दर्शनासाठी भाविकांनी अलोट अशी गर्दी केलेली आहे। गुरुपौर्णिमेला या ठिकाणी दर्शनासाठी भाविकांच्या मोठमोठ्या रांगा लागतात। खरं तर शिर्डीमधला गुरुपौर्णिमेचा उत्सव सगळेच जण जाणतो। 3 दिवसांपासून हा उत्सव सुरू आहे आणि आज मुख्य दिवस आहे उत्सवातला। साईबाबांच्या दर्शनासाठी अगदी कालपासूनच रांगा लागलेल्या आहेत। वेगवेगळ्या धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे। शेगावमध्ये संत गजानन महाराजांना ज्यांनी गुरुस्थानी मानलेलं आहे अशा भाविकांची अलोट अशी गर्दी झालेली आहे। अत्यंत शिस्तबद्ध असं हे सगळं या ठिकाणी भाविक या ठिकाणी येत असतात, दर्शन घेत असतात आणि खरं तर गुरूंच्या स्थानी मानलेल्या या 3 महत्त्वाचे हे संत आणि त्यांच्यासाठी आलेले भाविकांची अशी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी आपण पाहतोय। मंदिराची सुंदर अशी सजावट शिर्डीमध्ये केलेली आहे आणि बाबांच्या दर्शनासाठी संपूर्ण देशभरातून भाविक आज आलेले आपल्याला शिर्डीमध्ये पाहायला मिळतात। अक्कलकोटमध्ये श्री स्वामी समर्थांच्या मंदिरात देखील भाविकांनी पहाटेपासूनच गर्दी केलेली आहे। अगदी कर्नाटकमधून परराज्यांमधून सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये श्री स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी भाविक येत असतात। शेगावमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात भाविकांनी आता गर्दी केलेली आहे आणि संत गजानन महाराजांचं दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी रांगा लागलेल्या आपल्याला पाहायला मिळतात। जाऊया आपण थेट शिर्डीमध्ये आणि काय नेमका सध्या शिर्डीमधला माहोल आहे, काय सगळं वातावरण जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी कुणाल जमदाडे या सगळ्या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत। कुणाल, आज शिर्डी नगरी अक्षरशः गजबजून गेलेली आहे। केवळ आजच नाही तर गेल्या 3 दिवसांपासून सातत्यानं मोठ्या प्रमाणामध्ये भाविक येत आहेत। कशा पद्धतीने दर्शन सुरू आहे, काय नेमक्या सोयी सुविधा आहेत, जरूर हे आपल्याकडून जाणून घ्यायला आवडेल। साईनगरी शिर्डीमध्ये गुरुपौर्णिमेचा उत्साह बघायला मिळतो आहे आणि लाखोंच्या संख्येने साई भक्त जे आहेत ते साईनगरीमध्ये साईबाबांचं दर्शन घेण्यासाठी दाखल झाले आहेत। साईनगरी शिर्डीमध्ये 3 दिवसीय गुरुपौर्णिमा उत्सवाचं आयोजन करण्यात येतं आणि आज गुरुपौर्णिमा उत्सवाचा मुख्य दिवस आहे। आपल्यासोबत काही बोलण्यासाठी भाविक आहे, आपण त्यांच्याशी बातचीत करणार। तुम्ही कुठून आले आहात आणि गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही साई दर्शन घेतात, काय वाटतंय, कसं नियोजन? फुल गर्दी आहे सर्व भक्त आलेले आहे ना, फुल गर्दी आहे। नेमकं काय भावना घेऊन तुम्ही साईनगरीमध्ये? पहिल्यापासून त्यांच्यावर श्रद्धा आहे, मराठी हर इच्छा पूर्ण होते। साई भक्त आणखी देखील साई भक्तांशी आपण बातचीत करणार आहोत। नेमके काय सांगाल, तुम्ही कुठून आले आहात आणि साईनगरीमध्ये शिर्डीमध्ये गुरुपौर्णिमेनिमित्त तुम्ही साईबाबांचं दर्शन घेता? चांगलं वाटत आहे याविषयी आल्यानंतर दर्शनासाठी। या दिवशी दर्शन करतात, गुरुपौर्णिमे दिवशी दर्शन करायला चांगलं वाटत आहे मनाला। नेमकं ताई तुम्ही काय सांगाल, कुठनं तुम्ही आले आहात आणि गुरुपौर्णिमेनिमित्त दर्शन घेता? अमरावती, महाराष्ट्र। गुरुपौर्णिमेला शिर्डीमध्ये आल्या? हो, दर्शन घ्यायसाठी। शिर्डीत गुरुपौर्णिमेचा उत्साह दिसतो आणि साई भक्तांची मांदियाळी देखील साईनगरीमध्ये बघायला मिळत आहे। अशा प्रकारे राज्याच्या कानाकोपऱ्यातून साई भक्त सध्या शिर्डीमध्ये आलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि कुणाल जमदाडे आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते। आणि यानंतर आपण जाऊया अक्कलकोटमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये भाविकांची गर्दी आपल्याला पाहायला मिळते। खरं तर ज्ञानाचा प्रकाश दाखवणारा म्हणजे गुरु आणि आजचा त्याच्यासाठी पूजनीय असा दिवस आणि म्हणूनच गुरूंच्या स्थानी ज्यांना आपण मान देतो अशा या संत नगरीमध्ये भाविकांची प्रचंड गर्दी झाली आहे। आणि आपण थेट जातो आता अक्कलकोटमध्ये आणि आमचे प्रतिनिधी अभिषेक अदेप्पा आपल्या बरोबर आहेत आणि अभिषेक आपल्या बरोबर गाभाऱ्यामधूनच थेट आहेत। अभिषेक, काय नेमकं सध्या अक्कलकोटमध्ये वातावरण दिसतंय? अत्यंत भक्तिमय चैतन्यपूर्ण वातावरण नेहमीच अक्कलकोटमध्ये पाहायला मिळतं। संपूर्ण भारतातून अनेक भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात आणि आज तर गुरुपौर्णिमेचा दिवस आहे। निश्चितच आज आपण पाहू शकतो गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने अक्कलकोट नगरीमध्ये भक्तांची जी आहे ती मोठी गर्दी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते। आपण सध्या झी24 तासच्या माध्यमातून हे थेट दृश्य आपण अक्कलकोट स्वामी समर्थ मंदिराचं आपण या ठिकाणी दाखवत आहोत। अगदी रात्रीपासून या ठिकाणी भक्तांनी आहे मोठी गर्दी केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। यंदाच्या वर्षी मंदिर समिती असेल, स्थानिक प्रशासन असेल, अतिशय उत्तम असा निर्णय घेतलेला आहे, तो म्हणजे 22 तास दर्शन हे या ठिकाणी
ठिकाणी भक्तांसाठी खुलं ठेवण्यात आलेलं आहे आणि त्यासाठी गर्दीवर अतिशय चांगल्या पद्धतीनं नियंत्रण आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। एकंदरीत हे अक्कलकोटमधील जे स्वामी समर्थ मंदिर आहे आतील गाभाऱ्यातील दृश्य आम्ही झी 24 तासच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत। आपण थेट ही दृश्य पाहू शकतो। अगदी महाराष्ट्र असेल, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून असेल, मुंबई पुणे असेल, आंध्र प्रदेश असेल, कर्नाटक असेल, अशा राज्याच्या विविध कोपऱ्यातून या ठिकाणी भक्तगण जे आहेत ते मोठ्या संख्येनं अगदी पहाटेपासून या ठिकाणी गर्दी करून आहेत किंवा अगदी पहाटेपासून या ठिकाणी काकडा आरती असेल अशा विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन देखील करण्यात आलेलं आहे। अन्नछत्र मंडळ असेल, अन्नछत्र मंडळाच्या वतीनं या ठिकाणी लाखो भाविकांच्या महाप्रसादाची देखील सोय या ठिकाणी करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळते। अगदी बाहेरची जर आपण बाजूची जर परिस्थिती पाहिली तर त्या ठिकाणी 2 ते 3 किलोमीटर रांगा लागल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळते। महिलांच्या रांगा या वेगळ्या आणि पुरुषांच्या वेगळ्या, अतिशय सुंदर असं नियोजन या ठिकाणी आपल्याला दिसून येते। आणि मागच्या वर्षीचा जर आपण आकडा पाहिला तर जवळपास 2 लाखाच्या आसपास भाविक आलेले होते। यंदाच्या वर्षी आणखी संख्या ही वाढण्याची शक्यता देखील या ठिकाणी वर्तवण्यात येत आहे। अगदी अभिषेक, खरं तर आज गुरुपौर्णिमेनिमित्तानं गुरूंचा सन्मान करण्याचा दिवस असतो आणि गुरूंचं पूजन करण्याचा दिवस असतो आणि म्हणूनच अशा प्रकारे लाखो भाविक आज अक्कलकोट नगरीमध्ये दाखल झालेत। आज सगळे वातावरण आमच्यापर्यंत पोहोचवलं त्याबद्दल धन्यवाद।